नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी ही मायाला भेटायला येते. कारण आता मायाला आपल्या या षडयंत्रामध्ये रसण्यासाठी, तिला गुंतवण्यासाठी आता अवंतिका आणि जानकीचा हा प्लॅन असतो ऐश्वर्याला निर्दोष सोडवण्यासाठी. परंतु आता मायालाही काही कळत नाही. जानकीने आपल्या बसमध्ये आता सगळं काही रेकॉर्ड करून घेण्यासाठी आता मोबाईल रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे. आणि सगळं काही माया जो आपला गुन्हा कबूल करत आहे ते कोर्टामध्ये सगळेजण ऐकत आहेत. असा प्लॅन मात्र यांनी केलेला आहे. आता ठरल्याप्रमाणे जानकी ही मायाला भेटायला येते आणि म्हणते, माया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर माया म्हणते की बोल ना, काय बोलायचं आहे. त्यावरती जानकी म्हणते की अगं हे बघ, अगं तुझ्यावर अन्याय झाला, तुझ्या दादावर अन्याय झाला, परंतु माझा विचार केलास का तू? माझ्यावर अन्याय झाला त्याचं काय? कारण त्या सुपारीच्या कार्यक्रमामध्ये तुझ्या दादाने मला उचलून आणलं, मला किडनॅप केलं आणि एवढंच नाही तर माझ्याबरोबर तो जबरदस्ती लग्नसुद्धा करत होता. परंतु नशीब, कारण ऋषिकेश त्यावेळेस तिथे आले आणि त्यांनी मला त्यावेळेस वाचवलं. त्यावरती माया म्हणते की हे बघ, तुम्ही दोघांनी मात्र त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचं काय? त्याचा विचार सोडून दिलास का? त्यावर जानकी म्हणते की हे बघ, मकरन मात्र पाय घसरून दरीमध्ये पडला होता आणि गेली 6 वर्ष तू मनामध्ये हा विचार घोळत राहिली, हा विचाराने तू मनामध्ये अगदी घोळलास आणि तुला तर हेच वाटतं की मकरनचा जीव आमच्यामुळे गेलेला आहे. परंतु तसे नाही. ऋषिकेशबद्दल आणि माझ्या मनातील आग आहे तर ती तुझ्या मनामध्ये धगधगत राहिली. इतकी आग ती धगधगत राहिली की त्यामध्ये मध्ये आमचं कुटुंब आहे तर ते होरपडलं गेलं. मधला आधार तुझा मला माझ्याशी घ्यायचं होतं, मग माझ्या कुटुंबाला तू का ओढलंस मध्ये? तुला मोठी हाऊस होती न्याय मिळवून देण्याची, मग तू का असं वागलीस? काय गरज होती तुला हे सर्व वागण्यासाठी? का तू माझ्या आईला किडनॅप केलं? माझ्या आईची यामध्ये चूक काय होती? बोल ना माया, आता का गप्पा आहेस तू? त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये आता जजेस साहेब विचारतात की ॲडव्होकेट अवंतिका मॅडम, नक्की तुम्ही काय सादर करणार आहात? त्यावरती अवंतिका म्हणते की हाच तर पुरावा आहे ऐश्वर्या रणदेवी यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि मी तुम्हाला आता लाईव्ह फुटेज दाखवणार आहे. त्यानंतर मात्र आता सगळेजण बघत आहेत टीव्हीच्या फ्रेमवर आणि आता माया इकडे जे काही बोलते, जानकी जे काही बोलत आहे ते सगळं काही तिकडे ऐकू येत आहे आणि दिसतसुद्धा आहे. प्रत्येकजण हा पुरावा अगदी बघत आहे की ऐश्वर्या निर्दोष कशी आहे ते आता सिद्ध होणार आहे. तर जानकी इकडे मायाला म्हणते की दे ना उत्तर, माझ्या आईची काय चूक होती म्हणून तू तिला किडनॅप केलं? आज मात्र तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे आणि तो वाचून मी दाखवणार आहे. तर आणि बोल, तू माझ्या आईला किडनॅप केले होते की नव्हते? तेव्हा लगेच माया म्हणते की हो, केले होते. तेव्हा आता जानकी तिच्या पुढे येते. जानकी म्हणते की एवढंच नाही तर मास्कमॅन बनून तू माझ्या कुटुंबाला त्रास दिलास. त्या ऐश्वर्याला हाताला धरून तू आमच्या घराचे पेपर्स मिळवले, आम्हाला बर्बाद करण्यासाठी, आम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी. हे सगळं बरोबर आहे ना? हे तू केलंस ना? बोल ना. त्यावरती माया आता अगदी कबूल होते की हो, केलं मी. आता कोर्टामध्ये चर्चा सुरू होते. सगळ्यांनी आता स्पष्ट मायाच्या तोंडातून हा गुन्हा कबूल केल्याचं ऐकलेलं आहे. त्यानंतर आता जानकी पुढे म्हणते की माया, मास्कमॅन तू आहे आणि मकरनची बहीणसुद्धा तूच आहेस. जेव्हा त्या हॉस्पिटलमधील नर्सला कळाले तेव्हा तू तिचासुद्धा खून केलास. तेव्हा आता मायाला तू क्षण आठवतो, त्या अंजली दिघेला मारल्याचा. त्यानंतर आता इकडे पुढे मॅनेजर आहे ना तो दिघे, तर त्यालासुद्धा तू संपवलंस, त्यालासुद्धा मारलंस. इतकी वर्ष त्याने तुमच्याकडे नोकरी केली होती आणि ज्यावेळेस त्याला तुझा खरा चेहरा कळला त्यावेळेस मात्र तू त्यालासुद्धा संपवलंस. आणि तेव्हा त्याला विष देऊन जो मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो क्षणसुद्धा मायाच्या डोळ्यासमोर येतो. जानकी म्हणते की माया, तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला तू संपवलंस. बोल, हे सर्व खरं आहे की नाही? त्यावरती मायासुद्धा जोरातच ओरडते की हो, हे सर्व खरं आहे, मी संपवलं, एकेकाला करून मी सगळ्यांना संपवलं. कारण हे बघ जानकी, मला तुझा बदला घ्यायचा होता, त्यासाठी हे सर्व मी केलं. माझ्या दादाची तुझं लग्न लावून द्यायचं होतं, परंतु ऐन वेळेस मात्र माझ्या दादाने स्वतःचा जीव संपवला आणि माझी जी काही मेहनत आहे आत्तापर्यंतची ती मातीमोल केली. त्यानंतर आता जानकी डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की अगं, ह्या सगळ्याचा आणि माझ्या ओवीचा काय संबंध आहे? माझ्या ओवीला का किडनॅप केलं बरं? त्यावरती मारा म्हणते
की अगं हे बघ, तुझी लेक जर माझ्या ताब्यामध्ये आली नसती तर तू माझं ऐकलं असतंस का? हे बघ, अगोदरच तू सर्व काही ऐकले असतेस तर माझ्या दादावर म्हणजे मकरंद दादावर स्वतः विष घेण्याची वेळ आली नसती. तो जो काही मेन पॉइंट आहे ऐश्वर्याला निर्दोष ठरवण्याचा, तो मात्र माया आता स्वतःच्या तोंडातून तो गुन्हा कबूल करते. त्यावरती आता जानकी तिला पुन्हा विचारते की माया, म्हणजे सत्य काय आहे हे तुला अगोदरपासून माहिती होतं का? बोल ना माया. तर माया म्हणते की हो, त्याच्या जाण्यामध्ये तुमच्या दोघींचा काहीही हात नाही, मला माहिती आहे. आणि दादाने मार मूर्खासारखं अगदी स्वतः तो विष पेला. शेवटच्या क्षणाला मात्र तो इतका कमकुवत का झाला असेल? कारण इतके दिवस मात्र एका पहाडासारखे मी त्याच्याबरोबर उभी होते, पण तरीसुद्धा त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. असं का वागला असेल? त्याने मला सोडून जाणंसुद्धा पसंत केलं. इतकी वर्ष तो तकट धरून होता, पण ऐनवेळेस त्यांनी का हार मानले असेल? आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की त्याने हार मानली नाही, तर त्याने स्वतःची सुटका करून घेतली. गेली 12 वर्ष तो फक्त मरत मरत जगत होता. तो फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा पूर्ण खचत चालला होता आणि कमकुवत होत होता. अगं, गेली 12 वर्ष तो व्हीलचेअरीवर बसून होता. त्याच्या मनाची अवस्था काय होती हे एकदासुद्धा तू जाणून घेण्यासाठी प्रयत्न नाही केला. पण हे बघ माया, त्याला रोज त्याच्या चुकांची जाणीव होत होती. माझ्यासमोर त्याने त्याची चूक कबूल केली. मकरनने माझी माफी मागितली आणि स्वतःला शेवटी संपवलं. पण हे बघ माया, या सगळ्याशी माझासुद्धा काही संबंध नव्हता आणि ऐश्वर्याचा तर काहीच या सगळ्याची संबंध तर नव्हताच. तरीसुद्धा तू ऐश्वर्याला त्यात अडकवलं. का तू असं केलंस? का असं वागलीस? आणि तुला माहिती होतं की ती निर्दोष आहे. त्यावरती माया म्हणते की हो, मला माहिती आहे ऐश्वर्या निर्दोष आहे. आणि तेव्हा आता ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो, कारण आता इकडे सगळ्या कोर्टासमोर हे सिद्ध झालेलं आहे की ऐश्वर्या निर्दोष आहे म्हणून. ऐश्वर्याने दीर्घ श्वास सोडलेला असतो. त्यानंतर माया पुढे जानकीला म्हणते की अगं, हे सर्व तू सांगून काय उपयोग आहे? अगं, कोर्टाचं काय? कोर्टामध्ये मात्र हे सिद्ध होणार आहे तर ऐश्वर्याने मात्र माझ्या दादाला संपवलं, ह्या ऐश्वर्याला मात्र तू फसवलंस. तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेशला एक उलटामध्ये हे सगळं काही ऐकू येत आहे, परंतु त्याला जानकीची काळजी वाटते. जानकी मात्र आता ही मायाला भेटायला गेलेली आहे, ते पण एकटी. आणि हा तर हायवेजवळचा भाग आहे, त्यामुळे माया मात्र काहीही करू शकते. मला आता जानकीचा जीव वाचवण्यासाठी तिकडे जावंच लागेल. पण आता आईकडे माया हसायला सुरुवात करते. ही जानकी आता काही झालं तरी तुझी तर यामधून सुटका होणार नाही, पण त्या ऐश्वर्याची नाही तर नाही. तिला आज कोर्टामध्ये फाशीची शिक्षा होईल. त्यावरती आता जानकी हसायला सुरुवात करते. कुणाची सुटका होणार आहे आणि कुणाला शिक्षा मिळत आहे हे तर येणारी वेळच ठरवेल. त्यावरती आता माया म्हणते की येणारी वेळ आणि येणारा काळ हा मायाचा असेल. त्यावरती आता जानकी हसते आणि जानकी म्हणते की हो, लवकरच हे सर्व कळेल की येणारा काळ आणि येणारी वेळ कोणाची असेल. तेव्हा आता माया जानकीला विचारते की काय कळेल ग आणि तू माझ्यावर हसतेस? जानकी म्हणते की नाही ग, तुझ्या परिस्थितीवर तुझा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यावर मला खरंच हसू आलंय. आणि हे बघ माया, मी तुला खरंच सांगते, तू जर अगोदर माझं ऐकलं असतं तर आज मात्र ही वेळ तुझ्यावर आलीच नसती. आणि हे बघ, तू हा जे काही चक्रव्यूह रचलेले आहेस ना, त्यातमध्ये तू स्वतःच अडकलीये. आणि हे बघ, सगळं काही लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू आहे आणि ते पण कोर्टामध्ये थेट. आता मायाला तर धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि बघ हा कॅमेरा, म्हणून ती कॅमेरा दाखवते. हे बघ, तुझ्या गुन्ह्याची कबुली मात्र तूच दिलेली आहे. तेव्हा आता माया लगेच जानकीच्या हातातील पिशवी बाजूला फेकते आणि जानकीचा जोराने गळा दाबते. आणि हे सर्व तू का केलंस? तेव्हा आता जानकी मात्र तिचा अगदी हात बाजूला करण्याचा प्रयत्न करते. दोघींमध्ये आता झटापट सुरू होते. माया तिचा अगदी जोरात गळा दाबत विचारते की तू हे सर्व का केलंस? त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये अवंतिका रणदिवे मात्र आता मिलट साहेबांसमोर म्हणते, हे बघा, जानकी रणदिवे यांनी आता माया कुलकर्णी यांच्याकडून सगळं काही कबूल करून घेतलेलं आहे. तर आणि हे सगळं माया कुलकर्णी यांनी केलेलं आहे, ऐश्वर्या रणदिवे यांनी नाही. हे पुराव्यासहित सिद्ध झालेलं आहे. तर त्यामुळे ऐश्वर्या रणदिवे ह्या निर्दोष आहे. हे सिद्ध करण्यासाठी मला आणखीन कोणत्याही पुराव्याची गरज नाही. माझ्या अशिलावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की माझे अशील ऐश्वर्या रणदिवे यांना कोर्टाने अगदी निर्दोष मुक्त करण्यात यावे. दॅट्स ऑल लॉर्ड साहेब.
तेव्हा आता कावेरी काकूंना खूपच आनंद होतो. ऐश्वर्याला सुद्धा आनंदाश्रू डोळ्यामधून येतायत. मित्रांनो, आज मात्र आपल्या अवंतिकाने बाजी मारलेली आहे. म्हणजे सौमित्र रणदिवे यांना चक्क आज कोर्टामध्ये हरवलेलं आहे आणि ऐश्वर्याला निर्दोष म्हणून स्थितीची मुक्तता केलेली आहे. अगदी सौमित्राच्या नाकावर टिचून अवंतिकाने ही केस जिंकलेली आहे. आता सौमित्राला सुद्धा आपल्या अवंतिका म्हणजे आपल्या बायकोचा अभिमान वाटतो. त्यानंतर मात्र इकडे माया ही आता जानकीच्या जीवावर उठलेली असते. तिचा गळा जोरात दाबते आणि तो काय केलंस? जानकी जोरात ओरडत असते, किंचाळत असते की माया सोड मला. आणि त्याच वेळेस आता जानकी सणकण एक त्या मायेच्या कानामागे देते आणि तिचा हात अगदी हिसकावते आणि तेवढ्यात मात्र आता त्या दोघींमध्ये पुन्हा झटापट सुरू होते आणि मायेचे गुंड तेथे येतात आणि देवासारखा धावून आपला त्याच वेळेस आता जानकी घाबरलेली असते आणि ऋषिकेश तेथे येतो आणि त्या प्रत्येक गुंडांना मारतो. त्याच वेळेस आता ऋषिकेश गुंडांची झटापट करत असताना माया मात्र आता या जानकीच्या डोळ्यामध्ये माती फेकते. त्यांनी लगेच आता त्या गुंडांना म्हणते की चला, बाईकवर बसून माया आता तो गुंड आणि ती माया तिथून निघून जाते. ऋषिकेश त्यांचा पाठलाग करत असतो, पण तरीसुद्धा माया आता सुटते. जानकीला खूप त्रास होत असतो. जानकीच्या डोळ्यात माती गेलेली आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश पर्स घ्या, कारण त्यामध्ये कॅमेरा आहे. आता मात्र ऋषिकेश जानकीचा जीव वाचवून तिथून चल असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे मिलेट साहेब कोर्टामध्ये सांगतायत की हा खटला अगदी सगळ्यात वेगळा ठरलेला आहे आणि हा जो काही पुरावा आहे तर तो कोर्टामध्ये थेट लाईव्ह दाखवण्यात आलेला आहे. आणि कोर्टातील प्रत्येक व्यक्तीने तो बघितलेला सुद्धा आहे आणि ऐकलेला सुद्धा आहे आणि तो मान्य सुद्धा केला गेलेला आहे. ते डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि कानांनी धडधडीत ऐकलं ते सत्य आहे. ते कोणाला नाकारता येणार नाही. त्यामुळे सगळे साक्षी पुरावे डोळ्यासमोर ठेवून हे सिद्ध होत आहे की ऐश्वर्या रणदिवे निर्दोष आहे आणि मकरंद कुलकर्णी यांचा खून झालेला असून सगळं स्वतः त्यांनी केलेलं आहे. कोर्टाने मात्र ऐश्वर्याला निर्दोष मुक्त केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याला इतकं रडू येतं, आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून येतायत. सगळ्यांना फार असा आनंद होतो. ऐश्वर्या खूप रडते आणि ती मात्र आता ऐश्वर्या अगदी रडतच थँक्यू सो मच असं म्हणते. अवंतिकाकडे बघून हसते. त्यानंतर आता इकडे आता जसं साहेब मात्र पोलिसांना सक्त ताकीद देतात. माया कुलकर्णी यांचा शोध घेऊन त्यांना ताबडतोब अगदी ताब्यात घेण्यात यावं आणि कठोरातली कठोर शिक्षा त्यांना द्यावी. म्हणून मात्र आता कोर्ट हे बंद होते. ही केस अगदी संपलेली आहे असं सांगून मात्र जज साहेब निघून जातात. सगळेजण बाहेर जातायत. ऐश्वर्या लगेच उठते आणि अवंतिकाला घट्ट असे मिठी मारून खूप रडते. आता सौमित्राला सुद्धा आता अभिनव वाटतो. त्याचा चेहरासुद्धा खुलतो आणि सगळ्यांना एक प्रकारचा खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला घेऊन जरा बाजूला येतो. तिच्या डोळ्यामध्ये खूप त्रास होत असतो. तेव्हा ती आपल्या पर्समधून पाण्याची बॉटल काढायला सांगते. तेव्हा कुठे ती आपल्या पाण्याने चेहरा धुते. आता ऋषिकेश तिला विचारतो की काय बरं वाटतंय का? त्यावरती जानकी म्हणते की हो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू असं का वागतेस? आज जर मी इथे आलो नसतो तर काय झालं असतं याचा विचार तू केलास का? मायेला भेटण्याची तू इतकी मोठी रिस्क का घेतली? जर तुला काही झालंय असते तर काय केलं असतं? त्यावरती जानकी म्हणते की हे सगळं मी ओवीसाठी केलं, कारण ओवी अजूनसुद्धा मायेच्या ताब्यात आहे आणि जर तिला काही झाले तर मग काय करायचं? काही झाले तरी ओवीला आपल्याला सोडवावं लागेलच, नाहीतर ती माया ओवीला त्रास देईल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की काही होणार नाही, कारण ती ज्या बाईकवर गेलेली आहे त्या बाईकचा नंबर मी नोट केलेला आहे. पोलिसांना मात्र मी तो नंबर देतोय. आणि त्याच वेळेस आता जानकीच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा कॉल येतोय. आता जानकी फोन उचलते तर ऐश्वर्या म्हणते की अगं काय बोलू? खरंच मला काहीच कळत नाही, कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला काहीतरी चांगलं बोलायचं आहे, पण तेच मला नाही कळत. कसं बोलू तेच काही शब्द सुचत नाही. आणि हे बघ जानकी, तू जे काही बोलली होतीस ते तू शेवटी करून दाखवलं. मात्र तुझा शब्द पाळलास आणि आज कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर मात्र मी निर्दोष सिद्ध झाले. थँक्यू सो मच जानकी, थँक्यू सो मच. त्यावरती आता जानकीला आनंद होतो. जानकी म्हणते की अगं थँक्यू का म्हणतेस? मी तुला सांगितलं होतं ना, मी जर माझ्या माणसांच्या पाठीमागे उभी राहिले तर त्यांची साथ मी कधी सोडत नसते. त्यामुळे तुझी साथ सुद्धा मी कधीच नाही सोडणार. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हो मला कळतं, परंतु खरंच मला खूप वाईट वाटतं की खरंच मी तुमच्या सगळ्यांशी खूप चुकीचं वागले, तुम्हाला खूप त्रास दिला. अगं इतकं सगळं करून सुद्धा मात्र तू सगळ्यांच्या विरोधात गेलीस आणि माझ्यासाठी उभी राहिलीस आणि माझा अगदी निर्दोष सुटका केलीस. माझ्यावर तू विश्वास दाखवून मला आपलं मानलंस. त्यावरती जानकी म्हणते की हो, कारण ज्या दिवशी मला तुझ्यातील बदल जाणवला त्या दिवशी मात्र मी तुला आपलं मानलं. ऐश्वर्या, तू वाईट नाहीयेस, कारण तू
तू जर राग आता बाजूला केलास तर मात्र तुझी जी सगळी नाती आहे ना तर ती हसत हसत सगळी तुझ्याजवळ येतील. तेव्हा आता ऐश्वर्या हो असं म्हणते आणि परत सगळेजण माझ्याजवळ येतील का असं विचारते. आणि थँक्यू सो मच. तू आणि अवंतिका माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलात आणि कोर्टामध्ये मात्र मी सगळ्यांच्या समोर निर्दोष तर सिद्ध झालेच, परंतु बाकीचे लोक मात्र मला अजूनपर्यंत निर्दोष नाही न ग मानत. त्यानंतर आता जानकी म्हणते की हे बघ, तू निर्दोष होतीस त्यामुळे तुझी निर्दोष सुटका झालीस. हे बघ, आता या सगळ्याचा तू जास्त विचार करू नकोस. तुझी यामधून सुटका झाली यातच मला खरंच खूप आनंद आहे. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो ते तर आहेच, परंतु जानकी आपले प्रॉब्लेम्स अजून सॉल्व्ह झालेले नाही. लवकरात लवकर आपल्याला ओवीला शोधायचं आहे. यामध्ये मी तुझ्यासोबत आहे. आहे तर जानकी खुश होत थँक्यू सो मच असं म्हणते. आता जानकी फोन ठेवते आणि ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना घट्ट मिठी मारत भेटतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या घरी येते. घरी आल्यानंतर कावेरी काकू तिची दृष्ट वगैरे काढतात आणि आता मात्र म्हणजे सयाजीराव तिच्या पाठीवर फक्त हात ठेवतात आणि आत जायला निघतात. आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो कोर्टामधून माझी निर्दोष सुटका झाली, मी खुश नाही का मी घरी आले म्हणून. वरती कावेरी काकू म्हणतात की हे बघ बाळा, अगं तू सुटून आलेल्या आनंदापेक्षा त्यांचा जो काही अळणा चुकला ना त्याचा त्यांना अगदी त्रास होतोय. तेव्हा आता सयाजी कावेरीकडे बघतात. कावेरी काकू म्हणतात की काय झालं, असं का बघतायत, माझ्या बोलण्याचा राग आला का? आणि रागाला मात्र तुम्ही इतकं चिटकावून बसू नका, कारण तुम्हाला चांगल्याची आणि वाईटाची पारखच करता येणार नाही. आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं की काही जरी झाले तर जानकी मात्र यातून तुम्हाला बाहेर काढेल म्हणून. आणि शेवटी मात्र तेच झाले की जानकीनेच मात्र आपल्या ऐश्वर्याला यातून सगळ्यातून बाहेर काढले. तेव्हा तर सयाजी म्हणतो की हे बघा, तुम्हाला तर तुमच्या नवऱ्याचा पान उतारा करण्यासाठी जास्त मजा येते. तेव्हा त्या ऐश्वर्या म्हणते की डॅडा शांत व्हा बरं. आणि ऐश्वर्या डॅडाला शांत बसून त्यांच्यासमोर बसते आणि म्हणते की हे बघा डॅडा, तुम्हाला वाटतं तसं काही नाही. कोर्टामध्ये तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व बघितलं असेल. जानकीने मात्र कसंही मायकोरून सगळं काही खरं कबूल करून घेतलंय. तिने स्वतःचा जीव सुद्धा धोक्यामध्ये घातला आणि या सगळ्यातून मला बाहेर काढलं. आज मात्र कोर्टामध्ये माझी निर्दोष सुटका झाली ती फक्त आणि फक्त जानकीमुळे. आणि हे बघा, मला माहिती आहे की तुमचा रणदिव्यांवर विश्वास नाही आणि जानकीवर सुद्धा तुमचा विश्वास नव्हता, परंतु हे बघा डॅडा, माझा पूर्ण जानकीवर विश्वास होता. त्यावरती सयाजी म्हणतो की हे बघ पोरी, या सगळ्यामध्ये जानकीचा काहीतरी फायदा असेल, कारण आता स्वतःचा फायदा असल्याशिवाय रणदेवे कोणालाही कधी मदत करत नसतात. तिचा नक्की काहीतरी फायदा असेल. आणि एक तर गोष्ट माझ्या कानावर आलेली आहे, त्या जानकीची पोरगी मात्र मायाच्या ताब्यामध्ये आहे. आणि मला असं समजलेलं आहे आणि असं सुद्धा होऊ शकतं की आज तिने तुला जी मदत केलेली आहे तर त्याची परत घेट म्हणून उद्या मात्रची तुझ्याकडे मदतीचा हात मागेल. त्यानंतर आता इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये सगळेच जण घरी येतात. आता नाना जानकीचं कौतुक करत आहे, ते पण सगळ्यांच्या समोर. जानकी, आज मात्र तू खरंच दाखवून दिलेलं आहेस की तू किती हुशार आहेस. स्वतःचा जीव मात्र तू धोक्यात घातलास आणि ऐश्वर्याला निर्दोष सोडवलंस. आणि तुला त्या मायेची भीती नाही वाटली का? त्यावरती जानकी म्हणते की नाही नाना, माझ्या ओढीसाठी मी काही पण करू शकते आणि जर मला ओवीला वाचवायचं असेल, मला माझ्या जीवाची भीती नाही. त्यावरती सौमित्र म्हणतो की वहिनी, ओवीला वाचवण्यासाठी तू इतकी मोठी रिस्क घेतली, परंतु या सगळ्यातून मात्र फक्त ऐश्वर्या वाचली, ओवी नाही. ओवीसाठी मात्र आता ही रिस्क आणखीन वाढलेली आहे. तर अवंतिका म्हणते की वहिनी, तुम्ही त्या माईला जर पकडलं असतं तर इझिली आपण तिच्या ताब्यातून ओवीला सोडवू शकलो असतो. आणि आता इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, तर मला फक्त भीती वाटते की आता तिने ओवीच्या बाबतीत काही करायला नकोय. त्यावरती जानकीच्या डोळ्यात पाणी येते. जानकी म्हणते की अवंतिका, भलतं बोलू नकोस, माझ्या ओवीला खरंच काही होणार नाही. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ जानकी, आपण सुद्धा आता प्रॅक्टिकली विचार करायला हवा. अवंतीचं खरंच काही चुकीचं नाही बोलत. हे सगळं करत असताना तुम्हाला एकदा सांगायला हवं होतं, आपण काहीतरी वेगळा विचार केला असता. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, माया आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळेस आमच्या दोघींचं सुद्धा हेच ठरलं होतं की ती सुद्धा एकटी येणार आणि मी सुद्धा एकटी येणार म्हणून. मला खात्री होती की मी तिला कसंही पकडेन, पण त्यावेळेस ती तिची माणसं तेथे घेऊन आली होती. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं ती तर हे करणारच होती, कारण ती नावाची माया आहे. तू तिला इतक्या हलक्यात का घेतलंस? त्यानंतर आता इकडे सयाजी असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की नाही डॅडा, तुम्ही इथेच चुकतायत. तुम्हाला जसे वाटते तसे खरंच काही नाही. कारण जानकीच्या बाबतीत आता माझ्यासुद्धा मनामध्ये असे डाऊट्स होते, परंतु आता ते सर्व क्लिअर झालेले आहेत. आणि हे बघा डॅडा, मी ती सेल्फिश नाही आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर कावेरी काकू म्हणतात की ऐश्वर्या, अगं तू कोणासमोर डोकं
आपटतेस. अगं हे बघ, त्यांचं असं आहे की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. तू कितीही प्रयत्न कर यांना बदलवण्याचा आणि सांगण्याचा, ते कधीही बदलणार नाहीत. आता मात्र जयाजीला खूपच राग येतो. सयाजी रागाने कावेरिकावर ओरडतो की थोबाड बंद करा, नाहीतर मी तुमचं मुस्काल फोडेन म्हणून कावेरिकाकडून सयाजीराव धावून जातात. तर आता ऐश्वर्या डॅडाचा हात धरताना डॅडा म्हणून सयाजीवर ओरडते. इनफ डॅडा, दरवेळेस तुमचं बरोबर आणि समोरच्याचं चूक असं होत नसतं. आणि आताच हात धरलेला आहे तो बघून मात्र ऐश्वर्या पुन्हा डॅडाला सॉरी बोलते. आता सयाजीराव म्हणतो की शाबास शाबास पोरी, तू सुद्धा आता माझा हात धरायला लागलेस शेवटी तुला त्या जानकीचं वारं लागलंस. त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव, आता जेव्हा ते वारं हे उलटं फिरेल त्यावेळेस मात्र तुला हे बाप्पाचे शब्द आठवतील. आणि असे बोलून आता सयाजी आत जातो. त्यानंतर कावेरी काकूच ऐश्वर्याला समजवतात की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी तर इतकी खुश आहे कारण तुझं जानकीबद्दलचं मत बदललेलं आहे आणि आता फक्त तू तुझ्या माणसांना सांभाळ, तुझी नाती जप. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की मॉम, मी ते तर करणारच आहे, परंतु बिचारी जानकीने मात्र स्वतःचा जीव घातला म्हणजे आणि मला सोडवलंच. आधी निर्दोष मुक्तता आहे ती फक्त आणि फक्त जानकीमुळे आहे. तर त्या बिचारीची मुलगी ओवी अजून सुद्धा ज्या मायाच्या तावडीत आहे तिला मात्र कसं सोडवायचं हेच मला कळत नाही. त्यानंतर आता इकडे सुद्धा त्या रणदिव्यांच्या घरामध्ये ऋषिकेश म्हणतं ओवीपर्यंत पोहोचणं अजूनच कठीण झालेलं आहे. तेव्हा आता जानकी समजवण्याचा प्रयत्न करते, तर नाना म्हणतात की असं काही होणार नाही. आता तरी तुम्ही जानकीवर विश्वास ठेवा. एकमेव अशी आहे की तिने प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की ती आपल्या ओवीला मात्र त्या मायेच्या तावडीतून लवकरात लवकर सोडून आणेल, पण ते पण सुखरूप. सुमित्रा म्हणते की हो खरंच, माझा सुद्धा जानकीवर पूर्ण विश्वास आहे की आता जानकी ओवीला सुखरूप घरी घेऊन गेल म्हणून. फक्त त्या मायेला पोलिसांनी लवकरात लवकर पकडलं पाहिजे. त्यावरती सौमित्र म्हणतो की पोलीस तर मायाचा शोध घेतातच आणि मला नाही वाटत की माया जास्त दिवस लपून राहू शकेल. अवंतिका म्हणते की हो सौमित्र, तू बरोबर बोलतोस. पोलिसांनी आतापर्यंत नाकाबंदी केली असेल, त्यामुळे माया फार वजा लांब नाही जाऊ शकत. वहिनीने ही हिंमत दाखवलेली आहे ना, मग आपण सगळ्यांनी मात्र प्रयत्न करायला हवेत. वहिनी, आम्ही सगळेच जण तुमच्या सोबत आहोत. त्यावरती जानकी म्हणते की हो, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात म्हणून तर मला लढायला बळ मिळतं. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे फक्त त्या बाईकचा नंबर आहे, मी लवकरच पोलिसांना दिलेला आहे. लवकरच ते आता मात्र शोध घेतील, आपण फक्त आशा सोडायला नको. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश, काही काळजी करू नकोस, जानकी आहे ना, सगळं काही ठीक होईल. आता सारंगचा खूप स्वतःच होत असतो. तो मनात म्हणतो की ओवीला जर माझ्याकडे घेऊन जाण्याची चूक मी केली नसती, बिचारी ओवी मात्र यात अडकली नसती. घरच्यांना मात्र हाच दिवस पाहायला मिळावा लागला नसता. हे ते संपल्यानंतर पुढील भागामध्ये आता माया जानकीला फोन करते आणि म्हणते की तू जे काही केलेलं आहेस ते सगळं महागात पडणार आहे तुला. मी तुला कधीच बघायला नाही मिळणार. मला सुद्धा आता बघायचं आहे की तुझ्यातील आई काय करू शकते. आणि आता मात्र जानकीच्या हातातील मोबाईल खाली पडतो. जानकीला भीती वाटत असते. त्यानंतर आता इकडे जो काही बाईकवाला आहे तर तो पकडला जातो. पोलीस त्याला पकडतात आणि आता जे इन्स्पेक्टर साहेब आहेत तर ते ऋषिकेशला फोन करून सगळं काही सांगतात की आता जो काही बाईकचा नंबर तुम्ही मला दिला होता तर तो माणूस आम्ही पकडलेला आहे. आपण लवकरात लवकर त्याद्वारे कारण त्याने मायाचा पत्ता आम्हाला दिलेला आहे आणि तेथे पोहोचू शकतो. त्यानंतर आता ऋषिकेश ही आनंदाची बातमी जानकीला सांगतो आणि म्हणतो की त्या बाईकवाल्याला मात्र आता पकडलेलं आहे पोलिसांनी. लवकरात लवकर आता आपली ओवी सापडेल. त्यानंतर माहेला हे सगळं काही ऐकू येतं कारण जानकीचा मोबाईल चालू असतो. कारण जानकीचा मोबाईल आता तसाच ऑन असल्यामुळे आता हे सगळं मायेला ऐकू येतं. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.